नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 24वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे रोजनिशी। रोजनिशी या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। रोजनिशी हा पाठ अभ्यासण्यापूर्वी आपण त्याचा अर्थ समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय बरं करता? काय काय करता? सगळं तुमच्या लक्षात राहतं? नाही। ज्या गोष्टी तुमच्यासाठी आनंददायक असतात त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवतात। तर कधी एखादी गोष्ट तुमच्या जीवनात दुःखदायी घडली असेल, तुम्हाला आवडलं नसेल, कोणी मारलं वगैरे, तर ते तुम्ही मनात धरता। मग बघा, आपल्या रोजच्या ह्या जीवनामध्ये आपल्याला चांगले वाईट सगळे अनुभव येत असतात। मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय काय केलं याचं सगळं इत्थंभूत वर्णन आपण लिखित स्वरूपात एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवणे याला आपण म्हणतो रोजनिशी। रोजच्या रोज आलेले सगळे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सगळे अनुभव आपण लिहिणे वहीमध्ये, त्याला आपण म्हणतो रोजनिशी। त्याला आपण दैनंदिनी सुद्धा असे म्हणतो। तर चला, ह्या पाठामध्ये आपल्याला अशीच एक रोजनिशीचं उदाहरण पाहायला मिळणार आहेत। आपण प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून रोजनिशी जाणून घेऊया। धडा क्रमांक 24 रोजनिशी। आता ह्या रोजनिशी लिहिण्याचे काय आपल्याला उपयोग होतात हे आता आपण इथे पाहूया। संक्षिप्त आशयात दिलेला आहेच। रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते। दिवसभरातील सर्व घडामोडींची नोंद आपण रोजनिशीमध्ये रोज रात्री झोपण्यापूर्वी करत असतो। रोजनिशी कशी लिहितात हे विद्यार्थ्यांना समजावे, त्यांनी रोजनिशी लिहावी, हे या पाठामागचे प्रयोजन आहे। वैभवच्या रोजनिशीचे चौथे पान रिकामे आहे। तर ते चौथे पानामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनानुसार त्याची रोजनिशी पूर्ण करू शकाल किंवा शकता। शाळेतून तुम्ही घरी आला आहात, शाळेत खूप धमाल झाली आहे, तुम्हाला ते कोणाला तरी सांगायचं आहे, पण घरी कोणीच नाही। अशा वेळी तुम्ही काय कराल? बघा, विद्यार्थ्यांना खूप सवय असते की शाळेमध्ये काय काय घडलं ते सगळं कोणाला तरी सांगायचं असतं, आणि जेव्हा मग ते घरी येतात ते बहुतेक मुलं आपल्या वर्गामध्ये काय काय झालेलं आहे शाळेत गेल्यापासून तर शाळेत सुटेपर्यंत त्याने वर्गात काय काय केलं हे सगळं आपल्या आईवडिलांना सांगायचं असतं, आणि सगळे मुलं सांगतातच। पण जर कधी तुम्ही वर्गामध्ये खूप धमाल केली, शाळेत खूप मस्ती केली, मजा केली, आणि घरी येतात आणि ते घरी तुम्हाला कोणच सापडत नाही, कोणच नाही, आई बाबा वगैरे कोणीच नाही, मग हे तुम्हाला कोणाला तरी सांगायचंय, मग तुम्ही काय करणार? आता तुम्ही म्हणाल मोबाईल आहे, फोन करणार, मम्मीला सगळं सांगणार, पप्पांना सगळं सांगणार, किंवा मग घरी भावंड असेल त्यांना सांगणार। अगदी बरोबर। पण कधी कधी रोजच आपल्या जीवनामध्ये काही ना काही चांगल्या वाईट घटना घडत असतात, मग ते आपल्याला सांगायचं असतं किंवा लक्षात राहत नाही। त्यामुळे आपण कोणत्या तारखेला काय आपल्या बाबतीत घडलं, कोणता अनुभव आला, आपल्याकडनं काय चांगल्या गोष्ट झाली, आपल्याकडनं काय वाईट झालं, ह्या सगळ्यांची इत्थंभूत जर माहिती आपल्याला तारखेनिशी पाहिजे असेल तर आपण रोजनिशी लिहू शकतो। त्याच्यामध्ये आपण दररोज एका पानावरती त्या दिवसाची तारीख टाकायची, आणि त्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय केले याची इत्थंभूत माहिती लिहायची। आता बघा, ह्या पाठामध्ये तुम्हाला वैभव नावाची मुलाच्या रोजनिशी आपल्याला अभ्यासायचा आहे। वैभवला एक नवीन छंद जडला आहे, तो नियमितपणे ही रोजनिशी लिहितो। त्याने लिहिलेले 3 दिवसांची रोजनिशी आपण वाचूया। बघा, आता इथे तुम्हाला हे कॅलेंडरचं छोटं चित्र दिसत आहे, आणि त्याच्या पुढे तारीख लिहिलेली आहे। तर रोजनिशीचं जे पहिलं पान आहे त्याच्यावरती काय तारीख दिलेली आहे तुम्हाला? 15 नोव्हेंबर। बघूया आता वैभवने 15 नोव्हेंबरला काय केलेलं आहे ते त्याने त्याच्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवलेलं आहे। काय म्हणतोय वैभव? शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी 5:30 वाजता बसमध्ये चढलो। बघा, आता इथे त्याने सांगितलेलं आहे की तो कुठून आलेला आहे? शाळेतून आलेला आहे, आणि
शाळेजवळच्या बस स्टॉपवरती तो संध्याकाळी 5:30 वाजता बसमध्ये चढला. म्हणजे वेळ कधीची आहे? संध्याकाळची. आणि टाइम पण सांगितलेला आहे आपल्याला. किती वाजलेले आहेत? 5:30. आणि तो कुठून येत आहे? शाळेमधून. आणि शाळेच्या बस स्टॉपवरती तो गेलेला आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता तो बसमध्ये बसला, चढला आणि बसला. एक आजोबा आणि त्याची लहानगी नात यांच्याजवळ मला जागा मिळाली. कंडक्टरने माझा पास बघितला व आजोबांकडे तिकिटाचे पैसे मागू लागला. आता बघा, एका सीटवरती आजोबा आणि त्यांची नात बसलेली होती. त्यांच्या बाजूला जाऊन वैभव सुद्धा बसला आणि नेहमीप्रमाणे कंडक्टरने वैभवकडे पास मागितला. वैभवने तो दाखवला. आता बघा, शाळकरी मुलं यांच्याकडे बसने जाण्याची सुविधा असेल तर ते बसचा महिन्याभराचा, 3 महिन्याचा वगैरे मासिक पास वगैरे काढून ठेवतात. मग तो दररोज बसमध्ये चढल्यानंतर तो पास कंडक्टर पाहतो, त्याच्यावरती एक विशिष्ट प्रकारची खूण करतात आणि त्यांचं मग ते मार्क लावतात वगैरे आणि जातात. मग अशाच प्रकारे नेहमीच्या सवयीप्रमाणे कंडक्टरने वैभवचा पास बघितला आणि वैभवच्या बाजूला बसलेल्या आजोबांकडे ते तिकिटाचे पैसे मागू लागले आणि विचारू लागले त्यांना कुठचं तिकीट पाहिजे. पण त्यांच्या हाताला पैशाचे पाकिट लागेना. कंडक्टर म्हणाला, अहो आजोबा, लवकर पैसे काढा. आजोबा म्हणाले, बाप रे, पैशाचे पाकिट बसस्टॉपवरून कोणीतरी मारले वाटते. घरून निघताना मी ते खिशात टाकले होते. आता बघा, जेव्हा कंडक्टर वैभवकडनं पास बघतात, पुढे ते कोणाला तिकीट मागतात, कोणाकडे पैसे मागतात तिकिटाचे, आजोबांकडे, वैभवच्या बाजूला बसलेल्या आजोबांकडे. पण आजोबा जेव्हा तिकीट काढायला कंडक्टर येतो तेव्हा पैसे काढण्यासाठी तो खिशात हात घालतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की कोणीतरी आहे ना बस स्टॉपवरती त्यांच्या पैशांचं पाकिट चोरलेलं आहे. आणि त्यावेळेस कंडक्टर म्हणतात, त्याला मी काय करू? तुम्हाला नीट सांभाळता येत नाही? चला पुढल्या स्टॉपवर उतरून जा. चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागले. आता बघा, आजोबा आणि त्यांचे नात आले होते की नाही बसमध्ये. आता नात म्हणजे काय की मुलाची मुलगी किंवा मुलीला सुद्धा आपण नात म्हणतात. आता कंडक्टर आणि आजोबांमध्ये संवाद चाललेला होता. कंडक्टर आजोबांकडे तिकिटाचे पैसे मागतात, पण आजोबांच्या लक्षात येतं की त्यांचं पाकिट कोणीतरी चोराने चोरलं बस स्टॉपवरती आणि आता त्यांच्याकडे तिकीट काढण्यासाठी पैसे नाही आहेत. त्यामुळे ते कंडक्टर भडकतात आणि सांगतात की पुढच्या स्टॉपवरती तुम्ही उतरून जा. आणि ह्या कंडक्टरच्या अशा चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून त्या आजोबांची नात घाबरते आणि ती रडायला लागते. आजोबा हे कावरे बावरे होतात थोडे, ते सुद्धा त्यांना पण आता काय करावं सुचत नाही. मी दप्तराच्या खिशात हात घालून माझे खाऊचे पैसे काढले. त्या पैशातून आजोबांचे व त्या मुलीचे तिकीट काढले. माझ्या जवळचा बिस्किटचा पुडा छोटीला दिला. आता बघा, वैभवने हे प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि त्याला त्या आजोबांबद्दल आणि त्या नातीबद्दल थोडी दया आली. म्हणून मदत करायची म्हणून त्याने काय केलं, त्याच्या दप्तरामध्ये जे काही खाऊचे पैसे होते त्याच्या पैशातून आजोबांचे काय काढलं, त्यांनी तिकीट काढले. आणि त्याच्याकडे जे काही बिस्किटचा पुडा होता तो एक बिस्किटचा पुडा त्या छोट्या नातीला, आजोबांच्या नातीला दिला. आणि तिने ते रडत होती, घाबरली होती ना, घाबरल्यामुळे ती रडत होती आणि ते डोळे पुसले आणि वैभवने तिला बिस्किटचा पुडा दिल्यामुळे ती खुदकन हसली. हा झाला वैभवचा 15 नोव्हेंबरचा अनुभव. रोजनिशीमध्ये त्याने लिहिलेला आहे 15 नोव्हेंबरला. आता 16 नोव्हेंबर शाळेच्या सहलीबरोबर नागझरीला गेलो होतो. आता हे नागझरी हे नागपूरमधील एक स्थळ आहे. तर तिथे शाळेची सहल कुठे गेलेली होती? नागझरीला. किती तारखेला गेलेली होती वैभवची शाळेची सहल? 16 नोव्हेंबरला. रस्त्यात एक शिवार लागले. शिवारातील कंचे, ओंब्या पाहिल्या. शिवार म्हणजे शेत. त्या शेतामध्ये काय काय होते? कंचे होते, ओंब्या होत्या आणि तिथे हरभऱ्याचे ढाळे सुद्धा लागलेले होते. ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. पाणी सुटणे म्हणजे तिचं खाण्यासाठी इच्छा होणे. मग जेव्हा शिवारामध्ये त्यांनी वैभवने आणि त्यांच्या मित्रांनी कंचे, ओंब्या पाहिल्या, हरभऱ्याचे ढाळे पाडले, तर त्यांना भूक लागल्याची जाणीव झाली. ते त्यांच्या तोंडाला पाणी सुटले, त्यांना ते खाण्याची इच्छा झाली. ते लोक काय करतात, मग पुढे शेतात घुसलो आणि ढाळे उपटू लागले. तेवढ्यामध्ये तिकडून कोणीतरी जोराने ओरडले. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय आम्ही ढाळे उपटले हे पाहून गुरुजी आमच्यावर खूप रागवले. आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. खरंच आमचं चुकलंच होतं. शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्याने आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे
डहाळी दिले. आता बघा इथे वैभवने त्याचा 16 तारखेचा अनुभव सांगितलेला की सहलीला गेल्यावरती त्याचा तिथे काय अनुभव आला होता की ते एका शेतामध्ये त्या शेतकऱ्याची परवानगी न घेताच तिकडच्या शेतामध्ये घुसतात आणि ढाळ वगैरे उपटू लागतात. आणि जेव्हा तिकडे ते शेतकरी येतात तेव्हा ते रागवतात आणि ह्या चुकीच्या वर्तणुकीमुळे वैभवला आणि त्याच्या विद्यार्थी मित्रांना शाळेतील गुरुजी सुद्धा रागवतात. पण वैभवला आणि त्याच्या मित्रांना जेव्हा त्यांना चुकीची जाणीव होते तेव्हा त्या शेतकऱ्याची माफी मागतात आणि शेतकऱ्याची पण माफी मागितल्यामुळे त्या शेतकऱ्याला सुद्धा ह्या मुलांबद्दल थोडी दया निर्माण होते. कारण की त्याला माहिती आहे की हे शहरातली मुलं आहेत आणि गावामध्ये ते कधी जात नाही, शेतामध्ये वगैरे काय जात नाही. त्यामुळे आणि वैभवन त्यांनी त्या शेतकऱ्याची माफी मागितली होती, त्यामुळे त्यांना शेतकऱ्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी राग राहत नाही. म्हणून ते शेतकरी काय करतात, खरंच आमचं चुकलंच होतं म्हणून शिवार फिरून झाल्यावर परतताना मात्र त्या शेतकऱ्यांनी मग आम्हा सर्व मुलांना हरभऱ्याचे थोडेसे डहाळी दिले. मग वैभवने आणि त्याच्या मित्रांनी त्या शेतकऱ्याची माफी मागितली होती, त्यामुळे परत निघताना शेतकऱ्याने स्वतःहून त्या मुलांना हरभऱ्याचे डहाळे थोडेसे खायला दिले होते. आता हा झाला 16 नोव्हेंबरचा वैभवचा रोजनिशीचा अनुभव. आता आपण पाहूया 17 नोव्हेंबरचा. आज वर्गातील 8-10 मुलांना मुख्याध्यापकांनी विशेष कामासाठी बोलवले होते. आम्ही खाली रांगेत जाताना राजूने मला जोरात ढकलले. त्यांना सर्वात पुढे उभे राहायचे होते आणि मला सुद्धा. आता बघा वर्गातील 8-10 मुलांना कोणी बोलवलं होतं, मुख्याध्यापकांनी. कशासाठी बोलवलं होतं की एक विशिष्ट प्रकारचं काम मुलांना सांगायचं होतं आणि त्यासाठी वैभवच्या वर्गातील 8-10 मुलांना बोलवलं होतं. आणि मग बघा जेव्हा अशा प्रकारे कोणी शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी वर्गातील काही मुलांना जेव्हा बोलवतात कामासाठी तर सगळे विद्यार्थी मी सर किंवा मी टीचर करत पुढे जातात घोळका करत. आणि अशाच प्रकारे मग वैभव आणि त्याचा मित्र म्हणजेच कोण राजू हे खाली रांगेत न जाता ते एकमेकांना ढकलाढकली करत चालले होते. वैभवला पण वाटत होतं की सगळ्यात पुढे रांगेमध्ये मी उभा राहावा, त्याप्रमाणेच राजूला सुद्धा वाटत होते की रांगेमध्ये सगळ्यात प्रथम मी असावा. आणि ह्या दोघांमध्ये मग ढकलाढकली होते आणि आमच्या दोघांमध्ये वादावादी सुरू झाली, म्हणजे भांडण झालं त्यांचं. तेवढ्यात आमचे सर आले, त्यांनी दोघांनाही वर्गात बोलवले. मग आता बघा वैभव ते कुठे चालले होते, मुख्याध्यापकांनी ज्या विशेष कामासाठी बोलवले होते ते चालले होते. पण त्या लोकांची वादावादी सुरू झाली आणि वर्ग शिक्षकांनी ते पाहिलं, म्हणून वर्ग शिक्षकांनी त्यांना तिकडे न पाठवता दोघांनाही वर्गामध्ये बोलवून घेतलं. म्हणजे त्यांना तिकडे जायला मिळालं का? नाही. वर्गात गेल्यावर आम्हा दोघांनाही सर खूप रागावले आणि म्हणाले, रांगेत सर्वात पुढे राहण्यासाठी भांडता, त्यापेक्षा सगळ्या कामात सर्वात पुढे कसे राहाल याकडे लक्ष द्या. एकतर मुख्याध्यापकांकडे जायला मिळालंच नाही, पण अजून शिक्षकांचा त्या सरांचा वैभवला आणि राजूला ओरडा सुद्धा मिळाले. आणि त्यांनी एक समज त्यांना दिली की रांगेत मी पुढे राहणार ह्या वरणात तुम्ही भांडणं करतात, वादविवाद करतात, त्यापेक्षा कामामध्ये मी स्वतः सगळ्या पुढे राहील ह्याकडे लक्ष द्यायला शिका. आम्ही दोघेही खाली मान घालून वर्गात बसलो. क्षुल्लक भांडणामुळेच मुख्याध्यापकांकडून मिळणारी विशेष कामाची आमची संधी हुकली होती. बघा आता वैभवच्या पुन्हा त्यांनी जी काही चुकी केलेली होती त्याची कबुली इथे त्यांनी दिलेली आहे आणि सांगतो सुद्धा की क्षुल्लक कारण होतं आणि त्या क्षुल्लक भांडणामुळे मुख्याध्यापकांकडनं जी काही विशेष कामाची संधी मिळाली होती ती संधी सुद्धा त्याच्या हातातून गेली आणि म्हणून मला सारखे वाईट वाटत राहिले. तर इथे वैभवला 17 तारखेला वाईट का वाटत होते याचं कारण इथे दिलेलं आहे. आता ही झाली 17 नोव्हेंबरची रोजनिशी. आता 18 नोव्हेंबरला आज माझा वाढदिवस होता, खूप मजा आली. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 नोव्हेंबरला कोणाचा वाढदिवस आहे तर वैभवचा, किंवा वैभवचा वाढदिवस कधी आहे 18 नोव्हेंबरला. तर इथे वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही काय काय मजा करतात हे तुमचे प्रत्यक्ष अनुभव, तुम्हाला तुमचे जे काय अनुभव आलेले असतील वाढदिवसाच्या दिवशी तो तुम्ही कसा सेलिब्रेट करता, तुम्हाला काय आवडतं, मित्रमैत्रिणींना बोलवता का, शाळेत काय विशिष्ट प्रकारचं साजरीकरण केलं जातं का, किंवा काही मुलांना बघा मोठं थाटामाटात साजरी न करता कोणाला तरी गोरगरिबांना दान देण्याची इच्छा असते. तर तुम्ही असं काय विशिष्ट प्रकारे तुमचा वाढदिवस जशा प्रकारे साजरी करत असाल ते रोजनिशीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. 18 नोव्हेंबरच्या तारखेला वैभवचा वाढदिवस आहे आणि त्याने खूप खूप मजा केली असं समजून तुम्ही तुमचा वाढदिवस समजून त्या दिवशीची रोजनिशी तुम्ही पूर्ण करायची आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण काय शिकलो की वैभवने प्रत्येक दिवसाची तारीख टाकून त्याला जे काही चांगले आणि वाईट अनुभव आले होते त्याने ते खरोखर लिहिलेले आहे. की पहिल्या दिवशी बघा त्याने आजोबांना मदत केली ते लिहिलं, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी जी काही चुकी केली होती सहलीला जाऊन ते त्यांच्या हातून जी चुकी झाली होती ते मान्य पण केलेलं आहे. आणि नंतरच्या तिसऱ्या रोजनिशीमध्ये त्याने जी काही मस्ती केली होती दंगा मस्ती, त्यामुळे त्यांना मिळालेली शिक्षा आणि त्याला का वाईट वाटलं होतं याचा प्रत्यक्ष अनुभव त्याने रोजनिशीमध्ये लिहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशीच रोजनिशी दररोज लिहायची आहे. आणि कधी लिहायची? सकाळी उठल्यावर नाही, तर ती रात्री झोपायच्या आधी लिहायची. ती सकाळी उठल्यापासून तर तुम्ही आता रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे दिवसभरात त्याची इत्थंभूत माहिती तारखेसह रोजनिशीमध्ये लिहायचं आहे. पुढच्या भागामध्ये पाठाच्या पुढच्या भागामध्ये आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. धन्यवाद.